माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदन जन रंजन यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदन व्रज जन रंजन यमुनतीरावनचारि यमुना तीरा पवनचारी। यमुनतीरावनचारि यमुना तीरा पवनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी तुझी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी तुझी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आजच्या आपल्या श्रीमद भागवतम सत्रामध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक नंबर 15. रूपम सजगृहे मात्स्यम. आवाज येतोय प्रभूजी? आपण म्हणू शकता, रूपम सजगृहे मात्स्यम चाक्षुषोदधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्या आपात्वैव स्वतं मनु. रूपं सजगृहे मास्यम् चाक्षुषोदधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्या आपात्वैव स्वतं मनु. रूपं सजगृहे मास्यम् चाक्षुषोदधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्या आपात्वैव स्वतं मनु. आपण म्हणू शकता, चाक्षुषोदधि संप्लवे महिमय्या आपात्वैव स्वतं मनु. रूपं सजगृहे मात्स्यम् चाक्षुषोदधि महिमायम् स्वतं मनु. रूपं सजगृहे मात्स्यम्
जगृहे मास्यम् रूपं तजगृहे माच्यं रूपं सवजगृहेमास्यं चक्षुषो दधी संप्लवे चक्षुषो दधी संप्लवे नव्य आरोप्य महिमया नव्य नव्यारूप्य महिमया वैवस्वतं मनु वैवस्वतं मनु रूपं सवजगृहेमास्यं रूपं सवजगृहेमास्यं चाक्षुषो दधि संप्लवे अक्षिषो दधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्याम् नव्यारूप्य महिमया आपद्वैवस्वतं मनुम् आपाद्वैवस्वतं मनु रूपं सजगृहे मास्यं रूपं स जगृहे मास्यं रूपं स जगृहे मास्यम् चाक्षुषो दधि संप्लवे चाक्षुषो दधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्याम् नव्यारोप्य महिमया आपात् आपाद्वैवस्वतं मनु आपाद्वैवस्वतं मनु रूपं स जगृहे मास्यं रूपं चाक्षुषो दधि संप्लवे चाक्षुषो दधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्याम् नव्यारोप्य महिमया आपात् आपाद्वैवस्वतं मनु आपाद्वैवस्वतं मनु वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपण बघूया का आपल्यापैकी कोणी वाचणार आहे हरे कृष्ण. भाषांतर श्रील प्रभुपादांद्वारे. जय श्रील प्रभुपाद की. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा प्रलय झाला आणि पृथ्वी पाण्याखाली बुडाली तेव्हा भगवंतांनी मत्स्यरूप ग्रहण केले आणि वैवस्वत मनूला नौकेवर आरूढ करून त्यांचे संरक्षण केले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. भागवताचे आद्य टीकाकार श्रीपाद श्रीधर स्वामी यांच्या मते प्रत्येक मनू बदलण्यापूर्वी नेहमीच प्रलय होत नाही आणि तरीही चाक्षुष मनूच्या काळानंतर हा जो प्रलय झाला तो सत्यव्रताला काही आश्चर्य दाखवावीत यासाठीच घडला. परंतु श्री जीव गोस्वामींनी विष्णू धर्मोत्तर, मार्कंडेय पुराण, हरिवंश इत्यादी अधिकृत शास्त्रांतून असे निश्चित केले आहे की प्रत्येक मनूच्या शेवटी नेहमीच प्रलय होत असतो. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी देखील श्रील जीव गोस्वामींचे समर्थन केले आहे आणि प्रत्येक मनूनंतर होणाऱ्या अशा प्रलयाविषयी भागवतामृत ग्रंथातून उद्धरणे दिली आहेत. या व्यतिरिक्त भक्त सत्यव्रतावर विशेष कृपा दाखवण्यासाठी या विशिष्ट वेळी भगवंत स्वतः अवतीर्ण झाले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
नमो नमः ॐ विष्णुपादाय पादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। करोतु वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणम्। श्रीचैतन्येश्वरं परमानन्दमाधवम्। हरे कृष्णा। आशा करतो की माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल. येस येस प्रभूजी. ओके, धन्यवाद. तर आज खूप विशेष असा दिवस आहे. आज आपल्याला कल्पना असेलच की बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि काल संध्याकाळी श्रीमान श्री चैतन्यला प्रभूंनी खूप सुंदर प्रवचन आणि अक्षय तृतीयेचा महिमा देखील वर्णन केलेला आहे. तर आजच्या पवित्र दिवशी, अशा मंगलमय दिवशी आज मला श्रीमद भागवतम वरती वक्तव्य करायला मिळतंय, हे खूप माझं सौभाग्य म्हणायला पाहिजे. आणि ज्यावेळी लोकेश्वर प्रभूजींनी मला विचारलं होतं की भागवतमची डेट द्या म्हणून, तर त्यावेळी मला सुद्धा कल्पना नव्हती की 19 तारखेला अक्षय तृतीया असेल म्हणून. तर आज आपण चर्चा करतोय स्कंद क्रमांक 1 मध्ये अध्याय 3, आजचा श्लोक आहे 15वा. आणि आजचा जो श्लोक आहे यामध्ये भगवंतांचे प्रथम अवतार जरी आपण त्यांना म्हटलं, भगवंतांचे अनेक अवतार आहेत, विविध अवतार आहेत भगवंतांचे. असं म्हणतात की जेवढे या सृष्टीवरची कण नाहीयेत, एक वेळ असे होऊ शकते की समजा एखाद्या व्यक्तीने या पृथ्वीवरती धुळीचे किती कण आहेत ते तरी तो मोजू शकतो, परंतु भगवंतांचे गुण आणि भगवंतांचे अवतार जर कोणी मोजण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. तर भगवंतांचे अवतार अनेक आहेत, परंतु या ठिकाणी आपली जी चर्चा चालली अध्याय क्रमांक 1 मध्ये, त्या ठिकाणी काही मोजक्या अवतारांबद्दल, जे प्रमुख अवतार आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि प्रत्येक श्लोकामध्ये आपण एका नवीन अवताराबद्दल चर्चा करतो. आणि आजचा अवतार आहे मत्स्य अवतार. तर एक आपले वैष्णव कवी होऊन गेले, त्यांनी खूप सुंदर दशावतार स्तोत्रम लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये म्हणतात ते, प्रलय पयोधि जले धृतवानसि वेदम विहित वहित्र चरित्रमकेदम केशवधृता मीन शरीरा जय जगदीश हरे हे, जय जगदीश हरे. तर जयदेव गोस्वामी यांनी लिहिलेलं हे जे दशावतारम स्तोत्र आहे खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जो उल्लेख आलेला तो आहे भगवंतांनी घेतलेल्या मत्स्य अवताराचा. तर या ठिकाणी आता आपण जाऊया 8व्या स्कंदामध्ये ही चर्चा येते. 8व्या स्कंदामध्ये आपण बघितलं तर बली महाराज जे आहेत यांची सुद्धा कथा आलेली आहे त्या ठिकाणी. तर बली महाराजांची कथा ऐकून झाल्यानंतर जे परीक्षित राजा आहेत ते प्रश्न विचारतायत शुकदेव गोस्वामींना. तर त्या ठिकाणी आता आपण जाऊया 8व्या स्कंदामध्ये, या भगवंतांनी जे मत्स्य अवतार धारण केला त्याबद्दल विस्तृत कथा आलेली आहे. तर परीक्षित महाराज विचारतायत, श्री राजो वाच भगवत श्रोतुमिच्छामि हरेरद्भुत कर्मणा अवतार कथा माद्याम माया मत्स्य विडंबनम. तर खूप सुंदर पृच्छा करतायत या ठिकाणी. श्लोकाचे शब्द देखील खूप सुंदर. श्री राजो उवाच, राजा म्हणजे या ठिकाणी परीक्षित राजा. आणि म्हणतायत भगवान. तर भगवान कुणाला म्हणताय? शुकदेव गोस्वामींना या ठिकाणी भगवान म्हटलेलं आहे. तर आपण बघतो भगवान हा शब्द बऱ्याच वेळा जे भगवंतांचे महान भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांना अनुसरून देखील हा शब्द वापरला जातो. भगवंतांसाठी तर संबोधन केलंच जातं भगवंत म्हणून, परंतु कधी कधी भगवंतांचे जे महान भक्त आहेत त्यांना संबोधन करताना भगवान हा शब्द वापरला. म्हणून इथे शुकदेव गोस्वामींना उद्देशून परीक्षित राजा भगवान हा शब्दाचा उल्लेख करतायत. भगवान श्रोतुम इच्छामी. श्रोतुम म्हणजे काय? आपण म्हणतो ना श्रवण.
श्रोतुम इच्छामी, म्हणजे माझी इच्छा आहे. कशाबद्दल इच्छा आहे तुमची? म्हणतात हरेर अद्भुत कर्मणा. खरा 8व्या स्कंदातील 24वा अध्याय त्यातील पहिला श्लोक आहे. त्याची सुरुवातच या ठिकाणी होते. तर म्हणतात की माझी ऐकण्याची इच्छा आहे. कशाबद्दल? हरेर अद्भुत कर्मणा. हरेर म्हणजे भगवंत. भगवंताचं एक नाव आहे हरी. हरेर अद्भुत कर्मणा, तर भगवंतांचे जे क्रियाकलाप आहे ते अतिशय अद्भुत आहे. तर अशाच प्रकारे अवतार कथाम आद्याम. कथाम आद्या म्हणजे एक वेळ अशी होती की भगवंतांनी एक विशेष रूप अवतार धारण केला होता. आणि या ठिकाणी शब्द आलेला आद्य म्हणजेच प्रथम. माया मत्स्य विडंबनम. एका माशाच्या रूपामध्ये भगवंत अवतीर्ण झाले होते. परंतु या ठिकाणी त्यांनी शब्द काय प्रयोग केलेला आहे? माया. माया मत्स्य. कोणी असं म्हणू नये की अरे भगवंतांनी एका माशाचं रूप धारण केलं म्हणजे ते साधारण माशाप्रमाणे होते का? नाही, अजिबात नाही. आणि म्हणून परीक्षित राजा या ठिकाणी शब्द उच्चारण करताय माया मत्स्य विडंबनम. आणि विडंबन या शब्दाचा अर्थ हा देखील होतो की गोंधळात टाकणारा. की अशा प्रकारे भगवंतांना अशी काय गरज भासली, अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की जेणेकरून भगवंतांना असं हे विशेष रूप धारण करावं लागलं. अशी पृच्छा, अशी विचारणा करतायत परीक्षित महाराज. तर जनरली आपण बघितलं एका माशाचं जी योनी आहे, माशाचं जे शरीर आहे, एवढं उत्कृष्ट शरीर नाहीये. त्यांचं जीवन देखील आहे संपूर्ण पाण्यामध्ये असतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं आणि आपल्याकडे बरेच तथाकथित कवींनी अशी काव्यरचना केली आहे की मला सुद्धा पक्ष्याप्रमाणे आकाशात उडावंसं वाटतं. पण कधी आपण विचार केलाय का की पक्ष्याचं जीवन एवढं सोपं आहे का? तुम्ही कधी बघितलं असेल अंगणामध्ये तुमच्या, कधी चिमणीला दाणे वेचताना बघितलंय? किती भय परिस्थितीमध्ये असतात ते. एक दाणा उचलणार, उजवीकडे बघणार, डावीकडे बघणार, मग पुन्हा एक दाणा उचलणार, परत इकडे बघणार, परत तिकडे बघणार. तर भयाने ग्रासलेले असतात ते. कधी कोण काय करेल, कुठून आक्रमण होईल सांगता येत नाही. परंतु तीच चिमणी ज्यावेळी आकाशात उडत असणार, आपल्याला वाटतं की अरे वा वा वा, किती सुंदर आयुष्य यांचं नाही, मस्तपैकी आनंदाने उडतायत. आणि आपण सुद्धा तशी इच्छा प्रकट करतो कधी कधी की मला पक्ष्यासारखं आकाशामध्ये उडावंसं वाटतं. परंतु एवढं सोपं नाहीये. जर त्या पक्ष्याला जाऊन विचारलं की बाबा रे तुझ्या जीवनात किती कष्ट आहेत, आणि जर त्याला बोलण्याची शक्ती दिली भगवंतांनी, तर तोही आपल्याला सांगेल माझं जीवन खूप खूप कष्टदायक आहे म्हणून. तर माशाचं जीवन जरी आपल्याला वाटत की अरे चांगलं आहे मस्तपैकी पाण्यात राहायचं, पण असं नाहीये. तर आपण बघूया पुढे आता काय होतं ते. तर या ठिकाणी विशेष करून जे चाक्षुष म्हणू आहेत, तर भगवान ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 म्हणू होतात. त्यापैकी पहिले म्हणू आहे स्वयंभू म्हणू. तर भगवंतांनी 2 वेळा मत्स्यावतार धारण केलेला आहे. तर पहिली वेळ होती ज्यावेळी स्वयंभू म्हणू यांचा कार्यकाळ चालला होता, त्यावेळी ब्रह्माजींना झोप लागली आणि ब्रह्माजींच्या मुखातून वेद येत होते. तर त्यावेळी हायग्रीव नावाचा एक राक्षस होता. त्याने काय केलं, हे वेद चोरी केले. आणि त्यावेळी भगवंतांनी मत्स्यावतार धारण करून त्या हायग्रीव नामक राक्षसाचा वध केला. भगवंतांनी सुद्धा हायग्रीव नावाने एक अवतार धारण केलेला आहे, पण तो अवतार वेगळा आहे. या ठिकाणी हायग्रीव नावाचा तो राक्षस होता. त्याने ब्रह्माजींकडनं ते वेद सोडून घेतले आणि त्या वेदांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी मत्स्यावतार धारण केला. ही झाली पहिली घटना. दुसरी घटना केव्हा घडली? ज्यावेळी चाक्षुषू म्हणू यांचा कार्यकाळ चालू होता, त्यावेळी एक खूप भगवंतांचे शुद्ध भक्त, पवित्र जीवन जगणारे एक राजा होते. त्यांचं नाव होतं सत्यव्रत राजा. तर हे सत्यव्रत राजा एकदा असं झालं की एका नदीमध्ये आंघोळ करत असताना, त्यांची संध्या करत असताना, ज्यावेळी त्यांनी ओंजळीमध्ये पाणी भरलं आणि ते अर्पण करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये काय आला, एक छोटासा मासा आला. तर राजांना वाटलं की अरे चुकून हा मासा माझ्या ओंजळीमध्ये आला आहे, तर ह्याला मी पुन्हा एकदा
पाण्यात सोडून द्यायला पाहिजे. आणि त्यांनी तसंच केलं. पुन्हा एकदा ज्यावेळी त्यांनी ओंजळ भरली, तोच मासा पुन्हा एकदा त्यांच्या ओंजळीमध्ये आला. आणि आश्चर्याची घटना आहे, तो मासा बोलू लागला. राजाला म्हणाला, अरे राजश्री, तुम्ही मला इथे एकटं टाकून देऊ नका. या या जलाशयामध्ये, या नदीमध्ये मोठमोठे प्राणी आहेत. हे प्राणी मला खाऊन टाकतील, माझं भक्षण करतील. म्हणून मला सुरक्षा प्रदान करा. तुम्ही एक राजे आहात, आणि राजाचं कर्तव्य आहे की एका क्षत्रियाचं कर्तव्य आहे दुसऱ्याला संरक्षण प्रदान करणे. तर आपण बघतो की क्षत्रियांचा हा एक गुण आहे. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये कृष्ण वेगवेगळे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल वर्णन करतात की ब्राह्मणाचे कर्तव्य काय, एका वैश्याचं कर्तव्य काय, कृषी गोरक्षा वाणिज्य. तसंच या ठिकाणी ज्यावेळी क्षत्रियांबद्दल बोलतात भगवंत, त्या ठिकाणी म्हणतात शौर्य तेजो धृतिर्दाक्ष युद्धेच्या युद्धेच्या अपलायनम दानम ईश्वर भावस्य क्षात्र कर्म स्वभावजम. तर क्षत्रियाचे 7 गुणधर्म, 7 विशेष गुण या ठिकाणी भगवंत वर्णन करतात. शौर्य, त्यांचं शौर्य. तेज म्हणजे त्यांची शक्ती. धृती म्हणजे दृढ निश्चय. दाक्ष त्यांची दक्षता. युद्धेच, युद्धातून कधी ते पलायन करत नाही. हा क्षत्रियांचा एक मोठा गुण आहे. दान, दान देण्याची प्रवृत्ती, दान देण्याची इच्छा असते त्यांची नेहमी. आणि ईश्वर भावश्च. तर या ठिकाणी हा ईश्वर भाव हा जो शब्द आहे हा खूप विशेष आहे. तर त्यांचा एक गुण काय असतो, शरणागत आलेल्या व्यक्तीला अभय प्रदान करणे. हा क्षत्रियांचा एक गुण आहे. आणि म्हणून या ठिकाणी सत्यवत राजा जे आहेत ते सुद्धा या गुणामुळे त्यांना असं वाटतं की अरे, हा एक छोटासा जीव आहे आणि तो माझ्याकडे विनवणी करतोय. बघा, भगवंत विनवणी करतायत. भगवंतांना कसली भीती. परंतु तेच भगवंत या ठिकाणी राजाला विनवणी करतात की कृपा करून मला इथून तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. इथे मी सुरक्षित नाही, मला अभय प्रदान करा. आणि ह्या गुणामुळे, क्षत्रिय असल्यामुळे ईश्वरभाव, दुसऱ्याला संरक्षण देण्याची किंवा शरणागत आलेल्या व्यक्तीला संरक्षण प्रदान करण्याची इच्छा. आपण भागवतामध्ये बघतो, परीक्षित राजा जेव्हा पूर्ण या पृथ्वीचं भ्रमण करत असतात, मूर्तिमंत कली त्यांना भेटतात आणि कलीला दंड देणार त्याच वेळी एक विशेष घटना घडते. काय होतं, कलीला माहितीये की हे पांडवांचे वंशज आहे, खूप पराक्रमी आहेत. तर कली काय करतो, लगेच त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो. आता चरणांचा आश्रय घेतला म्हणजे परीक्षित त्यांना मारू शकत नाही त्यांच्या क्षत्रिय धर्मामुळे. आणि मग जसं आपल्याला माहितीच आहे की कशा प्रकारे मग त्यांना एक राहण्यासाठी विशेष जागा प्रदान केली जाते राजा परीक्षित यांच्याद्वारे. पुढे आपण बघतो भागवतामध्ये भरत महाराजांबद्दल हा सुद्धा प्रसंग येतो. भरत महाराज जे संपूर्ण त्यांचं राज्यवैभव त्याग करून वनामध्ये तपस्या करायला जातात आणि एक दिवस जे हरिणीचं पिलू आहे त्याला ते पाण्यात पडताना बघतात आणि ते वाहत जात असतं. आणि त्या हरिणाच्या पिलाची ती अवस्था बघून त्यांना सुद्धा त्याला आश्रय देण्याची इच्छा निर्माण होते. तर हा जो ईश्वर भाव आहे ह्या गुणामुळे काय होतं, ते सत्यवत राजांना सुद्धा असं वाटतंय की मी ह्या मास्याला आश्रय प्रदान करू शकतो. पण त्यांना हे माहित नाहीये की हे जे मासे आहेत हे कोण आहेत, साक्षात भगवंत आहेत. तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की या ठिकाणी सत्यवत राजाला माहिती नाहीये की हे जे छोटेसे मासे आहेत हे भगवंत आहेत. पण तरी सुद्धा आता भगवंतांची सेवा करण्याची त्याची इच्छा निर्माण झाली आहे. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की यालाच म्हणतात अज्ञात सुकृती. ज्ञात आणि अज्ञात दोन शब्द आहेत. ज्ञात म्हणजे काय, माहीतच नाही, जाणीवच नाही. अज्ञात म्हणजे कसलीही जाणीव नसणे. तर अज्ञात सुकृती म्हणजे काय, काही कल्पना नाहीये की हे व्यक्ती कोण आहेत. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण आपण बघू शकतो, ज्यावेळी श्रील प्रभुपादांनी रथयात्रा सुरू केली त्यामागचा एक उद्देश काय होतं की जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना परमेश्वरामध्ये काही श्रद्धा नाहीये, त्यांना माहित नाही जगन्नाथ कोण आहेत, बलदेव कोण आहेत, सुभद्रामाई कोण आहेत, पण केवळ भगवंत आता रस्त्यावर आले आहेत
आणि कीर्तनाचा ध्वनी ऐकून भगवंतांचं दर्शन घेऊन काही लोक रस्त्याने जाणाऱ्या रथयात्रेमधील भक्तांना सुद्धा उद्देशून म्हणतात, अरे हरे कृष्णावाले चालले. आणि हा खूप छान, खूप सुंदर कीर्तन केलं तुम्ही, खूप छान म्हटलं तुम्ही. बस एवढं जरी त्यांनी म्हटलं तरी काय, त्यांना अज्ञात सुकृती मिळाली. आणि रथयात्रा सुरू करण्यामागे हा एक प्रमुख उद्देश होता प्रभुपादांचा. तर या ठिकाणी आपण बघतो शास्त्रामध्ये बरेच अशा उदाहरण आहेत अज्ञात सुकृतीचे. जसं आपण बघतो कृष्णलीलेमध्ये कुब्जा त्रिवक्रा नावाची जी कंसाची दासी होती, ती ज्यावेळी कंसासाठी ते विशेष लेप आणि चंदन घेऊन चालली होती, मध्येच कोण भेटले? कृष्ण बलराम भेटले. काही कल्पना नाहीये की हे कोण आहेत. त्रिवक्रा कुब्जेला काही कल्पना नाहीये की हे परम पुरुषोत्तम भगवंत आहे. परंतु कृष्णांकडे बघून, भगवंताचं सौंदर्य बघून, तिच्याकडचे जे सौंदर्य प्रसाधन आपण म्हणू शकतो, लेप वगैरे जे होते, त्यांनी कृष्णांना अर्पण केलं आणि भगवंतांनी स्वीकार केला. आणि पुढे चालून भगवंतांनी कशा प्रकारे त्या कुब्जेला सरळ केलं. जी विद्रूप दिसणारी, कुरूप दिसणारी ती कुब्जा एक सुंदर स्त्रीमध्ये तिचं रूपांतर झालं. तर ही आहे अज्ञात सुकृती. काही कल्पना नाहीये, परंतु नकळत आपल्याकडनं एखादी घटना घडते आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि असं म्हणतात, जोपर्यंत व्यक्तीचं अज्ञात सुकृतीचं जे भांड आहे ते भरत नाही, तोपर्यंत व्यक्ती भक्तांच्या संघामध्ये भगवंतांकडे येत नाही. बघा, या पृथ्वीवरती जर आपण कल्पना केली, हजारो लाखो करोड लोक आहेत, पण किती लोक भगवंतांच्या मंदिरामध्ये येतात? किती लोक भगवंतांच्या पुढे नतमस्तक होतात? खूप नगण्य. जर संपूर्ण लोकसंख्येच्या दृष्टीने आपण विचार केला तर खूप खूप कमी लोक आहेत जे भगवंतांकडे येतात, भगवंतांकडे नतमस्तक होतात. तर म्हणून जोपर्यंत अज्ञात सुकृतीचं जे भांड पूर्ण भरणार नाही, तोपर्यंत व्यक्ती साधू संघामध्ये येणार नाही. तर या ठिकाणी आता जे राजे सत्यवत राजा, त्यांनी विचार केला की या मासेला आता मी घरी घेऊन जातो. राजवाड्यामध्ये घेऊन गेले त्याला. त्याला एका छोट्याशा भांड्यामध्ये ठेवण्यात आलं. पण आश्चर्य काय, थोड्या वेळानेच मासा पुन्हा म्हणाला की मी इथे राहू शकत नाही, ही जागा मला अपूर्ण पडते. राजाने विचार, अरे आता काही वेळेपूर्वी हा छोटासा मासा एवढा कमी वेळेमध्ये एवढा मोठा झाला कसा? ठीक आहे, काही हरकत नाही. त्याला उचलून मोठ्या जो जलाशय होता, एका विहिरीमध्ये त्याला टाकण्यात आला. विहिरीत गेल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मासा म्हणू लागला की अरे राजन, ही जागा सुद्धा मला अपूर्ण आहे, मला अजून मोठ्या जलाशयामध्ये तुला सोडावं लागेल. पुन्हा एकदा त्यांना उचलून एका मोठ्या तळ्यामध्ये सोडण्यात आलं. पण तिथे ही परिस्थिती तीच, एका क्षणामध्ये ती जागा सुद्धा अपूर्ण पडू लागली. आणि मग शेवटी राजाने विचार केला, आता यांना मी समुद्रातच सोडून येतो. आणि मग अशा प्रकारे त्यांना समुद्रात सोडण्यात आलं. आणि तिथे सुद्धा एका क्षणामध्ये भगवंतांनी एक प्रचंड असं रूप धारण केलं. आणि ते रूप बघून आता राजा विचार करू लागला. राजा गोंधळात पडला आणि राजा म्हणू लागला, एवं विमोहितस्तेन वदता वल्गु भारतीं तमाह को भवानस्मान् मत्स्य रूपेण मोहयम्. एवं विमोहितस्तेन, विमोहन म्हणजे काय? गोंधळात पडणे. वदता वल्गु भारतीं, भगवंत एक खूप मधुर भाषेमध्ये बोलत होते राजाशी. तर राजा म्हणतायत, तुम्ही अशा मधुर भाषेमध्ये माझ्याशी बोलताय, पण तुम्ही कोण आहात? कृपा करून मला सांगा. तुम्ही निश्चितच कोणी साधारण व्यक्तिमत्व नाहीयेत, आणि तुम्ही साक्षात भगवंत असले पाहिजे. या निष्कर्षापर्यंत आता राजे आले. तर या श्लोकामध्ये 2 वेळा मोहयन हा शब्द आलेला आहे. विमोहन किंवा मोहयन, की कशा प्रकारे भगवंतांचे जे क्रिया आहेत त्यामुळे गोंधळून जातात. सर्वसाधारण लोक नव्हे, मोठमोठे लोक सुद्धा भगवंतांच्या कार्यकलापांमुळे गोंधळून जातात. भगवंतांची नेमकी योजना काय हे समजून घेण्यासाठी
आपण आता जाऊया श्रीमद भागवतम मध्ये पहिल्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये भीष्मदेव यांचा निर्वाणाचा प्रसंग आहे. कशा प्रकारे भीष्मदेव हे आता बाणांच्या शयेवरती पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आगमन होतं पांडवांचं. भीष्मदेवांनी ती त्यांची इच्छा होती आयुष्यभराची की एकदा मला जे हस्तिनापुराचं जे सिंहासन आहे योग्य व्यक्तीच्या हातामध्ये गेलेलं बघायचंय. आणि ही इच्छा जाणूनच भगवंतांनी पांडवांना विनंती केली, अरे चला आता तुम्हाला तुमचे जे पितामह आहेत त्यांच्याकडे जायचंय. आणि अशा प्रकारे आता संपूर्ण राजवेश परिधान करून ज्यावेळी सगळे पांडव भीष्मांपुढे उपस्थित होत आहेत त्यांना बघून भीष्मांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण समाधान आहे. आणि त्यासोबत भगवंत देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि मग त्या ठिकाणी ते वर्णन करतात, आठवतात भूतकाळामध्ये झालेल्या घटनांचं की कशा प्रकारे किती अन्याय झाला पांडवांवरती. अहो कष्टम अहो अन्यायम यदुयम धर्मानंदन जीवितम नार्हतुम क्लिष्टम विप्र धर्म अच्युताश्रय. अरे म्हणतात तुमच्या सोबत इतका अन्याय झाला, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. द्रौपदी सोबत काय घटना घडली, संपूर्ण राज्य तुमच्यापासून हिरावून घेण्यात आलं, वनवास धारण करावा लागला. परंतु म्हणतात की विप्र धर्म आणि अच्युत आश्रय. विप्र म्हणजे कोण? ब्राह्मणगण. धर्माचं आचरण केल्यामुळे, ब्राह्मणांचा आशीर्वाद असल्यामुळे, आणि अच्युत म्हणजे भगवान कृष्ण यांची सोबत असल्यामुळे केवळ तुम्ही आज या ठिकाणी माझ्या समक्ष उभे आहात. आणि हे झाल्यानंतर शेवटी एक सुंदर श्लोक म्हणतात भीष्मदेव. भीष्मदेव म्हणतायत, नाही हस्य करहिचिद राजन पुमाण वेद विधी स्थितम यद्वित जिज्ञासया युक्ता मुह्यंती कवयोपिही. तर या श्लोकामध्ये पहिला स्कंद 9वा अध्याय श्लोक नंबर 16 या श्लोकामध्ये काय म्हटलंय भाषांतरामध्ये की भगवंतांची नेमकी काय योजना आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वसाधारण नव्हे, मुह्यंती कवयोपिही. कवी म्हणजे काय? मोठमोठे विचारवंत तज्ञ लोक सुद्धा गोंधळून जातात की भगवंत जे काय करतायत त्यामागे नेमकी भगवंतांची काय योजना आहे. तर प्रश्न असा आहे की भगवंतांचं मन किंवा भगवंतांची योजना काय, भगवंतांचं हृदय काय, हे कोण जाणून घेऊ शकतो? तर याच्याबद्दल पण काही उदाहरण बघूया. निश्चितच सर्वसाधारण लोकांना हे शक्य नाही, कारण भीष्मदेव स्वतः म्हणतायत मुह्यंती कवयोपिही. मोठमोठे कवी, ऋषी मुनी ज्यांनी खूप सारं अध्ययन केलेलं आहे, खूप सारी तपस्या केली आहे, असे लोक सुद्धा भगवंतांची नेमकी योजना काय आहे हे जाणू शकत नाही. मग कोण आहे ते व्यक्ती जे भगवंतांचं मन, भगवंतांचं हृदय जाणून घेऊ शकतात? तर चला यासाठी आपण जाऊया चैतन्य चरितामृतामध्ये. चैतन्य चरितामध्ये अंत्यलीलेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये प्रसंग वर्णन आलेला आहे, ज्या ठिकाणी रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना रथयात्रा चालली आणि रथयात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू एक विशेष श्लोकाचा उल्लेख करतात भगवंतांसमोर नृत्य करता करता. आणि तो श्लोक ऐकून कुणालाही त्याचा अर्थ कळत नाही की भगवंत नेमके काय म्हणू इच्छित आहे. फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रूप गोस्वामी. तर रूप गोस्वामींना कळतं की चैतन्य महाप्रभू यांनी जो श्लोक उच्चारण केलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय तो. आणि इकडे त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर जी झोपडी त्या ठिकाणी ते राहायचे, तिथे एका पत्रावरती तो श्लोक, अजून एक ते नवीन श्लोक लिहितात. चैतन्य महाप्रभूने जो श्लोक उच्चारण केला आहे त्याचा भावार्थ काय तो सांगण्यासाठी अजून एक श्लोक ते रचना करतात. आणि ते जे वाढलेलं पान असतं, पूर्वीच्या वेळी लोक पानावरती लिहायचे, वही पेन तर उपस्थित नव्हतं, उपलब्ध नसायचं, मग तर पानावरती लिहायचे. तर अशा प्रकारे त्या पानावरती लिहून ते पान झोपडीच्या जे छत आहे त्या छताला लावून ते स्नान करायला निघून जातात. थोड्या वेळाने काय होतं, इकडे चैतन्य महाप्रभूंचं आगमन होतं. तर चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात येतं की या ठिकाणी एक
पत्र पान लावलेलं, तर चैतन्य महाप्रभू ते पत्र काढतात आणि त्यावर ते वाचन करतात की हा श्लोक काय आहे. तर ते वाचल्यानंतर त्यांना एवढा आनंद होतो की मी जो श्लोक उच्चारण केला होता रथयात्रेमध्ये भगवंतासमोर नृत्य करताना, त्याचा नेमका अर्थ रूप गोस्वामी यांना कसा कळला. खूप आनंद होतो त्यांना. आणि तेवढ्यात रूप गोस्वामी यांचं आगमन होतं. भगवंतांना बघताच रूप गोस्वामी दुरून दंडवत प्रणाम करतात. भगवंत त्यांना जवळ बोलवून एक प्रेमाने त्यांना चापट मारतात आणि विचारतात, गूढ मोर हृदय तुम्ही जानिल के माणे, येत कही रूपे कैला दृढ आलिंगने. गूढ मोर हृदय तुम्ही जानिला के माणे, की माझं हृदय खूप गूढ आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतायत, तुम्ही जानिला के माणे, तुम्हाला कसं कळलं की माझ्या हृदयामध्ये नेमकं काय चाललंय ते. आणि असं कोण येत काही रूपे कैला दृढ आलिंगने, भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक लिंगन दिलं. नंतर चैतन्य महाप्रभू स्वरूप दामोदर गोस्वामी यांना विचारताय पुन्हा तोच प्रश्न, मोर अंतर्वार्ता रूप जानिला के माणे, स्वरूप कहे जानी कृपा करियाचे आपण. मोर अंतर्वार्ता रूप जानिला के माणे, स्वरूप कहे, स्वरूप दामोदर म्हणतायत, जानी मला माहिती आहे भगवंता, कशामुळे, कृपा करियाचे आपण. तुम्हीच निश्चितपणे रूप गोस्वामी यांच्यावरती विशेष कृपा प्रदान केली आहे. आणि त्यामुळेच रूप गोस्वामी जाणू शकले की तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते, तुमचं हृदय काय ते जाणू शकले. आणि मग चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हणतात की ज्यावेळी मला हे पहिल्यांदा भेटले त्यावेळीच मला कळलं की हे एक योग्य व्यक्ती आहे, आणि त्याच वेळी मी यांना माझी कृपा दिली. आणि त्यामुळेच, आणि मग म्हणूनच जर आपण रूप गोस्वामींचा प्रणाम मंत्र बघितला त्यामध्ये आपण काय म्हणतो, श्री चैतन्य मनोभीष्टम. चैतन्य महाप्रभूंचं मन जाणणारे कोण आहे, रूप गोस्वामी आहे. श्री चैतन्य मनोभीष्टम. तर आपण बघतो या ठिकाणी चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतायत आणि स्वरूप दामोदर गोस्वामी सुद्धा म्हणतायत की तुम्ही त्यांना विशेष कृपा प्रदान केल्यामुळेच ते तुमचं हृदय जाणू शकले. तर या ठिकाणी निष्कर्ष आपण असा काढू शकतो की जर भगवंतांची कृपा असेल, भगवंतांची इच्छा असेल, तरच एखादा व्यक्ती भगवंतांचं हृदय जाणू शकतो, अन्यथा हे शक्य नाही. आणि म्हणूनच भीष्मदेव म्हणताय, मोह्यंती कवयो पिही. चला अजून एक उदाहरण घेऊया, कशा प्रकारे भगवंतांचा भक्तच भगवंतांचं हृदय जाणू शकतो. तर आपण आता जाऊया पहिल्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये प्रसंग आलेला आहे. अश्वत्थामाला कशा प्रकारे दंड दिला तो प्रसंग आहे. तर आपल्याला कथा अवगत असेलच, तरी पण आपण थोडक्यात बघूया. तर अश्वत्थामाने जे कृत्य केलं होतं, झोपेत असणाऱ्या द्रौपदीच्या 5 पुत्रांना जीवे ठार मारलं आणि त्यांचे ते शिर घेऊन ज्यावेळी तो दुर्योधनाकडे जातो, दुर्योधन सुद्धा युद्धभूमीवरती पडलेला आहे, परंतु अश्वत्थामाला वाटलं की मी असं काही कार्य करणार, माझा जो स्वामी आहे दुर्योधन, त्याला मी आनंद प्रदान करणार, त्याला मी संतुष्ट करणार, त्याला मी समाधानी करणार. परंतु ज्यावेळी दुर्योधन देखील बघतो की अरे पांडवांना मारण्याच्या जागी अश्वत्थामाने काय केलंय, द्रौपदीचे 5 पुत्रांना मारलंय, तर दुर्योधन सुद्धा खूप नाराज झाला अश्वत्थामाने, तू हे काय केलंस. आणि मग ही वार्ता ज्यावेळी कळाली सगळ्यांना, एक प्रचंड आक्रोश निर्माण झाला पांडवांच्या कॅम्पमध्ये. सगळे विचार करू लागले की ही असं कार्य करणारा व्यक्ती कोण आहे. आणि मग लवकरच त्यांना कळलं की अश्वत्थामाने हे सगळं केलंय. तर त्या ठिकाणी अर्जुन उपस्थित होते. द्रौपदीचा होणारा आक्रोश बघून अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली की मी प्रतिज्ञा करतो की जो कोणी हा व्यक्ती असेल त्याचा शिरच्छेद करून मी या ठिकाणी उपस्थित करेल द्रौपदी समोर. अशी प्रतिज्ञा घेऊन कृष्ण आणि अर्जुन दोघं निघाले, अश्वत्थामाचा पाठलाग करू लागले. स्वतःच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी अश्वत्थामाने काय केलं,
ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनला सुद्धा कळेना की हे काय चाललंय. अचानक प्रकारे एवढ्या मोठ्या प्रकारे वादळ निर्माण होत आहे, विजा कडाडतायत. असं वाटतं की आता सृष्टीचा प्रलय जवळ आलेला आहे. तर भगवान सांगतात की हे दुसरं तिसरं काही नसून अश्वत्थामाने सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे. तर तू एक काम कर, तू सुद्धा या तुझ्याकडे असणारं ब्रह्मास्त्र सोडून या ब्रह्मास्त्राला समेटून घे. आणि मग अर्जुन सुद्धा त्यांचं ब्रह्मास्त्र सोडून अश्वत्थामाने सोडलेलं ब्रह्मास्त्र समेटून घेतात. आणि मग वेळ येते की आता अश्वत्थामा समोर आहे आणि कृष्ण अर्जुन समोर आहे. आणि कृष्ण म्हणतात की मार, आताच या व्यक्तीला तू मारायला पाहिजे. तर बघा या ठिकाणी खूप खूप मोठा प्रसंग आहे. अर्जुनाची कशा प्रकारे परीक्षा घेतात भगवंत. अर्जुनाने प्रतिज्ञा काय केली होती द्रौपदी मातेसमोर, की मी जो कोणी व्यक्ती असेल त्याचा शिरच्छेद करणार. आता ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी साधी गोष्ट आहे की अर्जुनाने अश्वत्थामाला मारायला पाहिजे, शिवे मारायला पाहिजे. परंतु अर्जुन मारत नाहीये. अर्जुन त्याला बांधतायत. कृष्ण म्हणतात, अरे तू काय करतोयस, तू प्रतिज्ञा घेतली, विसरलास की काय. हा आतताई आहे. परंतु जसं आपल्याला माहिती आहे, मागे सुद्धा नंदुलाल प्रभूजींनी ज्यावेळी अर्जुनावरती लेक्चर घेतलं होतं, अर्जुनाचे विविध गुण त्यांनी सांगितले होते. कशा प्रकारे हा अर्जुन एक एक वैष्णव आहे. त्यांचं हृदय खूप कोमल आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे की जरी हा व्यक्ती गुन्हेगार असला तरी हा माझ्या गुरूंचा पुत्र, हा एक ब्राह्मण आहे. आणि म्हणून त्याला मारण्याची हिंमत अर्जुन करत नाहीये. आणि म्हणतात की आता ते द्रौपदीच ठरवणार की याचं काय करायचं ते. आणि मग त्या अश्वत्थामाला अशा पशुसारखं बांधून द्रौपदी मातेसमोर आणण्यात येतं. ज्या क्षणी द्रौपदी माता बघतात की अरे हा तर अश्वत्थामा आहे, आमच्या गुरूंचा पुत्र आहे, एक ब्राह्मणाचा पुत्र आहे. लगेच द्रौपदी माता म्हणतात की नाही नाही, याला सोडून द्या, याला तुम्ही मारू शकत नाही. आणि तिथे उपस्थित असणारे युधिष्ठिर महाराज, नकुल, सहदेव, अर्जुन हे सगळे सुद्धा द्रौपदीच्या मताला दुजोरा देतात. म्हणतात की यस, द्रौपदी जी म्हणते ती बरोबर आहे. परंतु एक व्यक्ती आहेत ज्यांना हे अजिबात मान्य नाही. ते कोण आहेत? भीमसेन. भीमसेन दादा, हे शक्यच होत नाही. ह्या व्यक्तीने जे कार्य केलं आहे याचा जो अपराध आहे हा अक्षम्य आहे. याला मृत्यूदंड हीच सर्वात चांगली शिक्षा आहे आणि याच्यामुळे त्याचंच भलं होईल. आणि कृष्ण म्हणतायत की हो, बरोबर आहे. आणि मग त्यावेळी कृष्ण अर्जुनांना विचारत आहेत, अर्जुनांना सांगतायत की आता अर्जुना, तुला असं काही करायचं आहे की जेणेकरून माझी आणि भीमाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि द्रौपदीची, युधिष्ठिर महाराज आणि इतर जे पांडव आहेत त्यांची इच्छा देखील पूर्ण झाली पाहिजे. आणि या ठिकाणी एक सुंदर श्लोक आलेला आहे, तो आपण बघूया. तर सुत गोस्वामी वर्णन करत आहेत या प्रसंगाचं आणि म्हणतायत, अर्जुन सहसा आज्ञाय हरेर्हार्दम अथ आसीना मणिजहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजम. तर पहिल्या अध्यायातील 7वा अध्याय, पहिला स्कंद 7वा अध्याय, श्लोक नंबर 55 त्या ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे. अर्जुन सहसा आज्ञाय, अर्जुनाला भगवंतांनी आज्ञा दिली. हरेर हार्दम अथ आसीना, तर भगवंतांनी स्पष्ट नाही बोलले की आता तुला काय करायचंय. भगवंता, तुला असं काही करायचंय की जेणेकरून मी आणि भीम संतुष्ट होईल आणि इतर पांडव आणि द्रौपदी देखील संतुष्ट. आता म्हणजे नेमकं काय करायचं. आणि या ठिकाणी जो शब्द आलेला आहे हरेर हार्दम, अर्जुनाला समजलं की भगवंतांची इच्छा ती काय. आणि मग अर्जुनाने काय केलं, जसं या ठिकाणी मणी जहार मूर्धन्य, तर अश्वत्थामच्या डोक्यावर एक विशेष मणी होता. अर्जुनाने काय केलं, त्या मण्याला काढून टाकलं आणि अश्वत्थामाचे केस सुद्धा कापून टाकले. तर याच्यामुळे काय झालं, दोन्ही गोष्टी त्यांनी सिद्ध केल्या. एक म्हणजे मणी काढल्यामुळे काय झालं, अश्वत्थामाची जी संपूर्ण शक्ती होती ती नाहीशी झाली, तो निस्तेज झाला. आणि पांडवांची, द्रौपदी यांची इच्छा होती त्याला आपण दिवे मारू शकत नाही, ती देखील इच्छा पूर्ण झाली. अश्वत्थामाचा अंत झाला नाही. आणि आजही असं म्हणतात की अश्वत्थामा जिवंत आहे. आणि 7 चिरंजीव जे आहेत त्यापैकी एक अश्वत्थामा आहे. आणि आजही त्या जघन्य कृत्याचं फळ ते भोगतायत.
तर या प्रसंगामध्ये पण आपण बघितलं की भगवंतांचं हृदय काय हे अर्जुन तंतोतंत जाणू शकले. हरे हरदम अथ आज्ञा. अजून एक रामायणातलं आपण उदाहरण बघूया कशा प्रकारे भगवंतांचं हृदय एक भक्त जाणू शकले. तर प्रसंग आहे ज्यावेळी आता हनुमानजी लंकेला गेलेत. लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये त्यांनी सीतामातेला शोधून काढलं. सीतामातेसमोर जाऊन संपूर्ण रामायण त्यांनी वर्णन केलं आणि तेव्हा सीतामातेला देखील पटलं की हे रामदूत आहेत. कारण रावण नेहमी वेश बदलून सीतामातेसमोर यायचे. तर राम रावण सगळं काही करू शकेल, फक्त रावण कधीही रामाचं गुणगान करू शकणार नाही ही खात्री होती सीतामातेला. आणि हनुमानजींना सुद्धा ते कळलं. आणि म्हणून हनुमानजींनी काय केलं, जरी ते छोट्याशा वानर रूपामध्ये होते, रामायणाचं वर्णन सुरू केलं. अयोध्येपासून काय काय घटना घडल्या सगळ्या घटनांचं वर्णन सुरू केलं. आणि ते ऐकून सीतामातेला सुद्धा विश्वास झाला की हा जो कोणी व्यक्ती असेल हा रामांचा दूत असला पाहिजे. हा रावण असूच शकत नाही. कारण रावणासारखा व्यक्ती सगळं काय करू शकतो, भगवंतांचं रूपही धारण करू शकतो, परंतु रामांचं गुणगान मात्र कधी करू शकणार नाही. आणि मग अशा प्रकारे सीतामातेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर की तुम्ही काहीही काळजी करू नका, लवकरच भगवंत इथे घेण्यासाठी तुम्हाला येतील. आणि मग पुढच्या घटनाचा आपल्याला क्रम माहिती कशा प्रकारे लंकेमध्ये रावणासमोर जातात. हनुमानजीची इच्छा असते जरा बघूया हा रावण आहे तरी पण. आणि ज्यावेळी पहिल्यांदा हनुमानजी रावणाला बघतात, विचार करतात की अरे या व्यक्तीमध्ये एवढे गुण आहेत, फक्त एकच अवगुण आहे की हा रामांना स्वामी म्हणून स्वीकारायला तयार नाहीये. आणि ज्यावेळी हनुमानजींना विचारलं तुम्ही कोण आहात, तर हनुमानजी स्वतःची काय ओळख देतात, दासोहम कौशलेंद्रस्य, मी जे कौशल्याचे पुत्र आहेत राम त्यांचा दास आहे. आणि ही घटना झाल्यानंतर आता ज्यावेळी प्रसंग येतो की हनुमानजींना परत जायचंय. कुठे? रामेश्वरम, जिथे सगळे त्यांचे वानर साथी वाट बघतायत. आणि अचानक त्यांना दिसतं की अरे कोणीतरी आकाश मार्गाने येत आहे. आणि त्यांना कळतं की आता हनुमानजी आलेत म्हणून. तर तिथे आल्यानंतर मग सगळे वानरांना आनंद होतो, कारण आता सीता मातेचा शोध लागलेला आहे. आता जाऊन ही वार्ता सांगायची आहे रामांना. तिकडे राम किष्किंधेला आहेत. तिथे रामांनी सगळीकडे चारही दिशेला शोध पथक पाठवलेले आहेत. परंतु जे दक्षिणेचं शोध पथक आहे त्यांच्याकडनं विशेष अपेक्षा आहे. आणि म्हणूनच जातानाच भगवंतांनी काय केलं होतं, जी अंगठी त्यांच्याकडे होती ती अंगठी हनुमानजींना दिली होती. तर परत येताना आता ही जी बातमी आहे की सीतामातेचा शोध लागलेला आहे, ही सांगायची कशी. तर या ठिकाणी हनुमानजी विचार करतायत की मी कशा प्रकारे ही बातमी भगवंतांना द्यायला पाहिजे. कारण भगवंत या ठिकाणी बघा, कुणी असा विचार करू नये की या ठिकाणी राम तर परमेश्वर आहे, त्यांना तर सगळं माहिती आहे. नाही, भगवंत या ठिकाणी एका क्षत्रिय राजाची, आदर्श राजा आदर्श पतीची भूमिका निभावत आहे. आपण बघतो या जगामध्ये जर एखादा उत्कृष्ट ऍक्टर असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, तर त्यांना अवॉर्ड दिले जातात. एखाद्या चित्रपटामध्ये त्यांनी जर उत्कृष्ट काम केलं असेल तर त्यांना त्याबद्दल बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड दिला जातो, सर्वोत्कृष्ट अभिनेता. जर या जगातील तथाकथित व्यक्ती जर चांगल्या प्रकारे अभिनय करू शकत असेल, तर मग परमपुरुषोत्तम भगवंत यांच्याबद्दल काय बोला. भगवंत ज्यावेळी एखादे अवतार धारण करतात, भगवंत सुद्धा अशा प्रकारे अभिनय करतात की समोरच्याला हा कळणार नाही की हे भगवंत आहे. आणि म्हणून ज्यावेळी राम हे विलाप करत होते की माझ्या पत्नीपासून माझा वियोग झालेला, आता मी अशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडलोय, तर हे दृश्य बघून जे पार्वती माता यांना सुद्धा प्रश्न पडला होता. आणि मग त्याने शंकरांना विचारणा केली की हे तुमचेच भगवंत आहेत का.
तुम्ही ज्यांचं दिवस रात्र नाव घेत असतात राम राम, हे तुमचेच भगवंत आहेत. कारण भगवंतांचा जो विलाप बघून पार्वती माता सुद्धा, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जर परमेश्वर आहेत, भगवंत आहेत, मग एवढ्या प्रकारे विलाप करण्याची काय गरज आहे. परंतु या ठिकाणी भगवंत काय करताय, एका आदर्श राजाचं, एका आदर्श पतीचं उदाहरण स्थापित करतायत. आणि म्हणून ते अशा प्रकारे वागतायत. तर भगवंत 4 महिने वाट बघतायत. पावसाळा संपलाय, आता पथकं गेली आहेत आणि आतुरतेने वाट बघतायत की आता मला कुठून बातमी मिळणार की सीता यांचा शोध लागला म्हणून. तर भगवंताची मनस्थिती काय आहे, खूप आतुर आहे ते. तर आता हनुमानजी विचार करतायत की मी कशा प्रकारे ही बातमी रामांना दिली पाहिजे. तर एक अशा प्रकारे सांगू शकतो, अरे येता क्षणी तिथे आल्यानंतर हनुमानजी म्हणू शकले असते की मी सीतामातेचा शोध लावला. सर्वसाधारण अशा प्रकारे आपण बातमी देत असतो की मी सीतामातेचा शोध लावलेला आहे भगवंता. परंतु आकाश मार्गाने येताच हनुमानजी पहिला शब्द काय उच्चारण करतात, सापडली. पहिला शब्द काय, सापडली. मग राम विचारतील अरे कोण. दुसरा शब्द उच्चार करतात सीता. आणि तिसरा शब्द उच्चार करतात मला. सापडली सीतामाई मला, अशा प्रकारे उच्चारण करतात. कारण त्यांना माहिती आहे की भगवंतांची आतुरता किती आहे. समजा मी असं बोललो असतो की मला, पण भगवंताने पुढे काय झालं असेल, सीतामाई सापडली असेल का नसेल, तिथे काय झालं काय नाही झालं, भरपूर काही संभावना आहे. म्हणून अशा प्रकारे न उरता हनुमानजी काय म्हणतात, पहिला शब्द सापडली म्हणजे आता इतर संभावनांचा प्रश्नच नाहीये. दुसरा शब्द म्हणतात सीता, आणि मग शेवटी म्हणतायत मला. तर इथे सुद्धा आपले आचार्य म्हणतात की हनुमानजी कसा विचार केला त्यांनी, तर भगवंतांची मानसिकता काय असेल त्या पद्धतीने ती जाणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे वक्तव्य केलं. तर प्रश्न हाच की अशा प्रकारे भगवंतांचे भक्तच आणि भगवंतांच्या कृपेनेच भगवंतांचं हृदय जाणू शकतात. आणि म्हणून ब्रह्माजी नाही, भीष्मदेव काय म्हणतायत, नाही अस्य करहिचित राजन पुमाण वेद विधिस्थितम. ज्यांनी वेदांचं अध्ययन केलंय असे मोठमोठे ऋषी मुनी सुद्धा भगवंतांची योजना काय आहे ते जाणू शकत नाही, परंतु एक भक्त मात्र ते जाणू शकतात. तर या तात्पर्यामध्ये एक सुंदर वाक्य प्रभुपाद लिहितात, ते मी वाक्य आपल्याला सांगणार आहे. तर ह्या तात्पर्यामध्ये हा पहिल्या स्कंदातील 9वा अध्याय 16वा श्लोक आहे. त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत, जर असं असेल की भगवंतांची योजना आपण जाणू शकत नाही, तर मग आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगांना कसं सामोरं जायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कधी परिस्थिती खाली, कधी वर, कधी आपण सुखी, कधी आनंदी, कधी आपलं मन विचलित, आपलं जीवन सुद्धा अशा प्रकारे चालू असतं. मग आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगांना आपण कसं सामोरं जायला पाहिजे. तर म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत, द बेस्ट पॉलिसी इज सिम्पली टू अबाइड बाय द ऑर्डर ऑफ द लॉर्ड विदाउट आर्ग्युमेंट. म्हणतायत आपण काय करायला पाहिजे, भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे, जे प्रिन्सिपल, जे तत्व, जे आदेश, जी शिकवण त्यांनी दिलेली आहे, त्या शिकवणीप्रमाणे आपलं जीवन जगायला पाहिजे. आणि शेवटी म्हणतात विदाउट आर्ग्युमेंट. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना चालल्या आहेत त्याबद्दल आपण एवढा विचार करतो की हे असं का होतंय माझ्या जीवनामध्ये, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये आपली एवढी एनर्जी, एवढी शक्ती आपली निघून जाते. तर म्हणून त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणताय की आपण जाणू शकत नाही. अरे मोठमोठ्या लोकांना नाही कळलं भगवंतांची नेमकी काय योजना आहे, तर आपण कसं ते जाणू शकतो की आपल्या जीवनामध्ये जे काही आज घडत आहे त्यामध्ये देखील भगवंतांची काही योजना आहे? हे आपण जाणू शकत नाही. मग काय करायला पाहिजे आपण, भगवंतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या आधारे
आपण जीवन जगायला पाहिजे आणि आपलं जास्त डोकं या गोष्टीमध्ये नाही जायला पाहिजे की हे असं का घडतंय, हे असं का होतंय, त्याला कारणीभूत कोण आहे. नाही, पण याचा असाही अर्थ नाही की जी समस्या जीवनामध्ये आली असेल ती आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नये. करायला पाहिजे. परिस्थिती योग्य करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण शिल प्रभुपादांच्या जीवनामध्ये उदाहरण बघतो. शिल प्रभुपाद एक बिझनेसमन होते. एक त्यांचा बिझनेस होता. तो बिझनेस किती वेळा त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला, किती ठिकाणं बदलली. तर आमचे ब्रजीविहारी प्रभू आहेत, त्यांनी एक सुंदर लेक्चर दिले. त्यामध्ये त्यांनी प्रभुपादांना त्यांच्या बिझनेसमध्ये किती वेळा अपयश आलं. त्यांनी सांगितलं की जवळजवळ 7 वेळा शिल प्रभुपादांना त्यांच्या बिझनेसमध्ये अपयश आलं. परंतु प्रभुपादांनी काय केलं, पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न केले की कशा प्रकारे तो बिझनेस पुन्हा एकदा उभा करायचा आणि आपल्या घराला त्याचा अं, फायदा होईल, त्यांचा त्यापासून जी मिळकत मिळेल त्याचा आपल्या परिवाराचं संगोपन करण्यासाठी त्याची आपल्याला फायदा होईल, प्रचारासाठी त्याचा फायदा होईल. 1-2 वेळा नाही, 7 वेळा. तर आपल्या जीवनामध्ये ज्या वेळी विपरीत घटना घडतात त्यावेळी त्याचा अर्थ असा नव्हे की आपण ती विपरीत घटना, विपरीत परिस्थिती योग्य करण्यामध्ये जाऊ नये. करायला पाहिजे. जेवढी आपली शक्ती आहे, जेवढे आपले प्रयत्न आहे ते आपण करायलाच पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा असंही होईल की परिस्थिती बदलणार नाही. मग अशा वेळी प्रभुपादांनी सांगितलेलं हे वाक्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे. The best policy is simply to abide by the order of the Lord without argument. तर आपलं डोकं ह्याच्यामध्ये खर्च करण्यापेक्षा की अरे हे का होतंय, कशामुळे होतंय, याला जबाबदार कोण, हे याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा आपण भगवंतांचं चिंतन स्मरण हे करण्यामध्ये वेळ दिला पाहिजे. आणि असं जर का एखाद्या व्यक्तीने केलं त्याच्या जीवनामध्ये तर काय होतं, त्याला फळ काय मिळेल. तर दशम स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये ब्रह्मजींच्या प्रार्थना आहे. ब्रह्माजी म्हणताय, तत्तेनुकंपा सुसमीक्षमानो भुञ्जानैवात्मकृतं विपाकम् ऋत्वाग्वपूर्वैर्विदधं नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भा. तर या सुंदर श्लोकामध्ये ब्रह्माजी वर्णन करतायत की कशा प्रकारे एका साधकाने जीवन यापन करायला पाहिजे. तत्तेनुकंपा सुसमीक्ष मानव. नंतर जीवनामध्ये असं होईल, परिस्थिती आपल्या मनासारखी नेहमीच असेल असं नाहीये. कधी उतार कधी चढाव. परंतु या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणताय की जर आपण दृढ निश्चयाने आपले जे काही भक्तिमय कार्य आहे त्यांचं पालन करत राहिलो आणि ज्या काही गोष्टी आहेत ज्या घडतायत त्याला सहन करून भगवंतांचे चरण न सोडता जर आपण अशा प्रकारे यापन केलं जीवनाचं, तर काय होईल, जीवेतयो मुक्तिपदे सदाय भा. तर असा व्यक्ती भगवंतांचं भगवत धाम प्राप्त करण्यासाठी योग्य ठरतो. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभू उदाहरण देतात, तसं एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये समजा एक श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांची खूप अमाप संपत्ती आहे, जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, आणि त्यांच्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्या मुलाला कशाच्या आधारावरती ती सगळी प्रॉपर्टी मिळते. त्यासाठी त्याला काही विशेष प्रयत्न करावे लागतात, कोर्टामध्ये अर्जी द्यावी लागते का? नाही. फक्त केवळ त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये जन्म झालाय पुत्र म्हणून, काय होतं, केवळ त्या घरामध्ये जन्म झाल्यामुळे वडिलांची संपूर्ण मालमत्ता त्याची असते. तर त्यासाठी त्याला विशेष काही करावं लागत नाही. त्याच प्रकारे जर भगवंतांच्या शिकवणीच्या आधारे जीवनामध्ये जे काही परिस्थिती असेल, कधी योग्य कधी अयोग्य, कधी अनुकूल कधी विपरीत, आपण जर भगवंतांची शिकवण सोडली नाही, साधूंचा संग सोडला नाही, प्रभुपादाने दिलेली शिकवण सोडली नाही, तर निश्चितच काय होईल, जीवितयो मुक्तिपदे सदाय भाग.
आपण निश्चितच भगवंत धामामध्ये जाण्यासाठी योग्य ठरवले जाऊ. तर आपण बघतो शिलप्रभूंच्या जीवनामध्ये देखील ज्यावेळी शिलप्रभुपाद अमेरिकेला जात होते, शिलप्रभूंची मानसिकता काय होती? तर जलदूत या जहाजाने प्रवास करत असताना शिलप्रभुपाद त्यांनी 2 भजन लिहिले. एक आहे मार्केने भागवत धर्म बोडो कृपा कविलो कृष्ण, आणि दुसरं आहे कृष्ण तब पुण्य होवे भार. तर मार्केने भागवत धर्म या भजनामध्ये शिलप्रभुपाद लिहित आहेत, ज्यावेळी ते तिथे पोहोचतात, पहिल्यांदा बघतात की हे जे अमेरिकेचं दृश्य आहे, कशा प्रकारे या ठिकाणी उंच उंच इमारती आहेत, या ठिकाणी सगळी जे लोक आहेत सगळे तमोगुणाने ग्रसित. हे दृश्य बघून शिलप्रभुपाद या भजनामध्ये लिहित आहेत की भगवंता, मला माहित नाही की तुम्ही मला इथं का आणलंय ते, पण निश्चितच तुमची काहीतरी योजना असली पाहिजे. तर या भजनामध्ये आच्छे किचू कार्य तब येई अनुमाने, न हे केनो आणि बने येई उग्रस्थाने. तर प्रभुपाद लिहित आहेत की अशा उग्र ठिकाणी मला तुम्ही का घेऊन आला भगवंता? पण म्हणतात निश्चितच तुमची काहीतरी योजना असेल, आणि म्हणून तुम्ही मला या विचित्र ठिकाणी घेऊन आलाय. आणि पुढे म्हणतायत, या भजनाच्या शेवटी म्हणतायत, आणि याचे जदी प्रभु अमारे नाचते, नाचाओ 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 प्रभु नाचाओ से मते, काष्टेर पुतली जलथा नाचाओ से मते. तर बंगाली भाषेमध्ये भजन आहे. तर म्हणतात की ठीक आहे, आणि याचे जदी प्रभु हमारे नाचाते, नाचाव नाचाव प्रभू नाचाव सेही मते. म्हणतात भगवंत, तुम्ही मला आता आणलंच या ठिकाणी, तर आता तुमची इच्छा, मला जसं नाचवायचंय तसं तुम्ही नाचवा. जो कठपुतलींचा खेळ तुम्ही बघितला असेल, तर त्यामध्ये ज्या बाहुल्या असतात त्या जोडलेल्या असतात, आणि एक व्यक्ती त्यांना नाचवत असतो. त्याचे हात आपल्याला दिसत नाही. बाहेरून बघणाऱ्या व्यक्तींना फक्त काय दिसतं की हे बाहुले आपोआप असतात, परंतु त्यांना नाचवणारा एक व्यक्ती वरती आहे. तसंच श्रील प्रभुपाद भगवंतांना विनंती करतायत की भगवंता, तुम्ही मला इथं आणलंय, मला माहित नाही काय तुमचं प्रयोजन आहे ते, परंतु निश्चितच तुमची काहीतरी योजना असेल, तर आता मला नाचवा. तुम्हाला जसं वाटेल तसं नाचवा. आणि उद्या काष्टेर पुतली, जसं त्या लाकडाच्या बाहुल्या नाचतात त्याप्रमाणे मला नाचवून द्या. तर हे बोलणं खूप सोपं आहे, प्रभुपाद असं म्हणू शकतात, पण ही स्टँडर्ड हे प्रभुपादांनी सेट केलेलं आहे की कशा प्रकारे आपली मानसिकता असली पाहिजे. आणि असं मानसिकता असेल तर आपण निश्चितच, जसं ब्रह्माजी म्हणतायत, जीवित यो मुक्तीपदे सदाय भाव. तर आपली राहिलेली कथा आपण पूर्ण करूया. आपण चर्चा केली कशा प्रकारे आता समुद्रामध्ये भगवंत अवतार धारण केला, मोठे मत्स्यरूप, आणि भगवंतांनी त्यांना सांगितलं की अरे सत्यव्रता, आजपासून 7 दिवसानंतर महाप्रलय होईल, संपूर्ण पृथ्वी ही पाण्यामध्ये जाईल, पण त्यावेळी एक प्रचंड बोट तुझ्याकडे पाठवली जाईल, आणि तुला काय करायचंय, संपूर्ण ऋषी मुनी, जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत, सगळे प्राणी वगैरे यांना घेऊन त्या बोटमध्ये बसायचंय, आणि संपूर्ण प्रलय काळ चालू असेपर्यंत ती बोट मी या प्रलयाच्या जलामध्ये विचरण करणार, ती बोट घेऊन. आणि वासुकी नागाच्या मदतीने ती बोट तू माझ्या शिंगाला बांध, आणि अशा प्रकारे त्या प्रलयाच्या जलामध्ये देखील मी तुला सुरक्षित ठेवेल. आणि प्रलय संपला की पुन्हा एकदा नवीन ज्यावेळी सृष्टी होईल, त्यावेळी ते कार्य तुला हाती घ्यायचं आहे. आणि म्हणून तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की हे जे सत्यव्रत राजे आहेत, हेच पुढे चालून मनु झाले, विवस्वानाचे पुत्र, आणि त्यांचं नाव आहे वैवस्वत. तर त्यांचं अजून एक नाव आहे श्राद्ध देव. तर भगवंताने त्यांची निवड केली
की प्रलयानंतर पुन्हा एकदा ज्यावेळी सृष्टी निर्माण होईल त्यावेळी हे कार्य तुम्हाला करायचं आहे. मग सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी 7 दिवस झाले आणि प्रलय सुरू झाला, सगळीकडे वादळ वारा आणि प्रचंड अशी वृष्टी होऊ लागली. लवकरच काय झालं, संपूर्ण सृष्टी ही जलमय झाली आणि त्यावेळी दुरून एक बोट येताना दिसली. आणि मग सत्यवत राजाला आठवलं की भगवंताने सांगितलं होतं की बोट येणार, बोट आलेली. आणि आता संपूर्ण सामग्री ऋषी यांच्या सोबत सत्यवत राजा त्या बोटीमध्ये चढले. वासुकी नागाच्या मदतीने भगवंतांच्या शिंगाला मत्स्यरूप धारण केलं भगवंतांनी. त्याचं सोनेरी रूप आणि त्यांचं एक शिंग डोक्यावर होतं. त्या शिंगाला बोट बांधण्यात आली आणि अशा प्रकारे संपूर्ण त्या जलामध्ये म्हणजे ब्रह्माजींची रात्र, संपूर्ण रात्र, एवढ्या अवधीमध्ये भगवंतांनी काय केलं, सत्यवत राजाला मार्ग दाखवला. आणि त्यामध्ये वर्णन आहे की हे सगळं चालू असताना भगवंतांनी त्यांना उपदेश देखील केला. आता कसं केलं ते आपण कल्पना करू शकत नाही. वादळ असेल, प्रलय चालू आहे, विचार करा. आणि त्या ठिकाणी किती आवाज असेल, पण तरीही आपण समजू शकत नाही. पण असं वर्णन आहे की ज्यावेळी मत्स्य अवतार, मत्स्य भगवंत त्या बोटीला घेऊन जात होते, हे सगळं चालू असताना भगवंतांनी सत्यव्रताला उपदेश देखील केलाय सांख्य योगावरती, म्हणजेच बेसिकली भक्ती योगावरती. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं, भगवंतांनी 2 वेळा मत्स्य अवतार धारण केलाय. एक आहे स्वयंभू यांच्या कार्यकाळामध्ये ब्रह्माजींपासून जे वेद चोरी झाले होते हयग्रीव राक्षसाद्वारे, त्या वेदांना प्राप्त करण्यासाठी आणि त्या राक्षसाचा वध करण्यासाठी. नंतर दुसरा मत्स्य अवतार भगवंतांनी धारण केला, तो चाक्षुषी म्हणून सत्यव्रत यांना विशेष कृपा प्रदान करण्यासाठी. आणि त्यांची संपूर्ण स्टोरी आपण बघितली. आणि कशा प्रकारे पुढे चालून हेच जे सत्यवत राजा होते वैवस्वत म्हणून झाले. म्हणजे सूर्यदेव त्यांचे वडील आहेत विवस्वान, विवस्वानाचे पुत्र वैवस्वत. त्यांना एक म्हणून शपथ देण्यात आलं. आणि आपण ही देखील चर्चा कशा प्रकारे परीक्षित राजा यांची इच्छा आहे. बली महाराजांचा प्रसंग झाल्यानंतर ते वर्णन करतात की मला आठवत आहे भगवंतांनी असं एक विशेष रूप धारण केलं होतं मत्स्य अवताराचं. तर अशी काय घटना घडली की भगवंतांना असं तुच्छ शरीर धारण करावं लागलं. आणि मग या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी संपूर्ण जी कथा आहे शुकदेव गोस्वामी त्यांना वर्णन करतात. आणि आपण मध्ये बघितलं कशा प्रकारे जरी सत्यवताला माहित नव्हतं की हे जे छोटेसे मासे आहेत हे स्वतः भगवंत आहेत, परंतु त्याने त्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि तिथे तात्पर्यामध्ये अज्ञात सुकृतीची देखील आपण चर्चा केली. कशा प्रकारे न कळत तर एखाद्या व्यक्तीकडनं भगवंतांची सेवा झाली तरी त्याचा भक्तिमय जीवनाची सुरुवात त्या अज्ञात सुकृतीच्या साठ्यावर होऊ शकते. आणि राजयात्रा जशी प्रबोधने सुरू केली त्याचा एक प्रमुख उद्देश काय होता, लोकांना अज्ञात सुकृती मिळावी. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे एक क्षत्रिय राजाचे गुण काही असतात. भगवतचा 18व्या अध्यायात आपण वर्णन केलं. त्यापैकी ईश्वर भाव या गुणाची आपण चर्चा केली. आणि कसा तो गुण परीक्षित महाराजमध्ये सुद्धा आपण बघितला, सत्यव्रत राजा यांच्यामध्ये जो गुण बघितला, भरत महाराज यांच्यामध्ये सुद्धा तो गुण बघितला. आणि त्या गुणामुळे सत्यव्रत राजाने जे मास्यांना आशीर्वाद देण्याचं ठरवलं. आणि पुढे चालून आपण बघितलं कशा प्रकारे भगवंतांनी एक विशाल मासाचं रूप धारण केलं. आणि मग राजांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात. आणि मग तिथे आपण चर्चा केली की भगवंतांची नेमकी योजना काय असते हे आपण जाणू शकत नाही. मग त्यासाठी आपण उदाहरण घेतलं प्रथम स्कंदामध्ये 9व्या भीष्मांचं महानिर्वाण. तिथे भीष्मदेव काय म्हणतायत की मोठमोठे कवी तत्वज्ञानी सुद्धा ज्यांनी वेदांचं अध्ययन केलंय ते सुद्धा भगवंतांचं मन जाणू शकत नाही. मग प्रश्न असा की भगवंताचं मन जाणू कोण शकतं. मग त्यासाठी आपण काही उदाहरणं बघितलं. पहिलं उदाहरण आपण बघितलं की चैतन्य चरितामृत कशा प्रकारे रूप गोस्वामी भगवंतांचं मन जाणू शकले. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे अर्जुन सुद्धा भगवंतांचं मन जाणू शकले. आणि हनुमानजी यांनी सुद्धा भगवंतांचं मन जाणलं. तशा प्रकारे त्यांनी कार्य केलं. आणि नंतर आपण ब्रह्मादेवींच्या प्रार्थनेपैकी तत्तेनुकंपा सुसक्षमानं हा श्लोक बघितला की अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने जीवन यापन केलं
भगवंतांच्या शिकवणीद्वारे, तर निश्चितच असा व्यक्ती भगवंतांचं धाम प्राप्त करण्यासाठी योग्य ठरवला जातो. त्यासाठी आपण उदाहरण बघितलं की एखाद्या श्रीमंत घरामध्ये जन्मलेला मुलगा, त्याला विशेष काही करावं लागत नाही. तसंच आपण भगवंतांच्या शिकवणीचं जर पालन केलं, त्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि शेवटी प्रबोधन जीवनामध्ये देखील आपण बघितलं कशा प्रकारे एवढी विपरीत परिस्थिती असताना देखील प्रबोधांनी कधीही भगवंतांचं चरण सोडलं नाही. भगवंत प्रार्थना करतायत की तुम्ही मला आणलं इथे न्यूयॉर्क मध्ये, परंतु तुम्हाला जसं नाचवायचं तसं मला नाचवा. आणि त्यासाठी जे कठपुतली असतं त्याचं उदाहरण आपण बघितलं. हरे कृष्णा. तर या ठिकाणी मी विराम घेऊ इच्छितो. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप छान पद्धतीने तुम्ही या मत्स्य अवताराबद्दल समजून सांगितलं आणि भगवंताचं हृदय कोण जाणू शकतं याच्याबद्दलची पण उदाहरणं खूप आवडली. आपण ईश्वर भावाबद्दल जे दोन उदाहरणं सांगितली. पहिलं होतं ते सत्यव्रत महाराजांचं. त्या भावनेमुळं त्यांच्याकडून अज्ञात सुकृती घडली आणि त्याच भावनेमुळं भरत महाराजांच्या बाबतीमध्ये मात्र ते अडचणीत आले. म्हणजे थोडक्यामध्ये त्या भावनेमुळं ते पालन पोषण करू लागले आणि त्यांचं भगवंतावरचं जे लक्ष होतं, ध्यान होतं, ते विचलित झालं. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हा ईश्वर भाव असतो. तर याला भक्तीमध्ये कसं आपण लावू शकतो आणि ईश्वर भावाबद्दल थोडस जाणून घ्यायची इच्छा आहे प्रभू. थँक्यू. हरे कृष्ण. जसं माताजीने म्हटलं की ऐश्वर्य भाव सगळ्यांमध्येच असतो. बरोबर आहे. कारण आपण सगळे या भौतिक जगामध्ये आलो त्याचं मूळ कारण हेच आहे. आपलं मूळ स्वरूप काय? जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्य दास. परंतु भगवद्धामामध्ये असताना आपल्या मनामध्ये असा निर्माण झाली भावना, अरे का इथे सगळे कृष्णांची सेवा का करतात, मला सुद्धा ईश्वर बनायचं आहे. आणि म्हणूनच आपण इथे आलो. तर ईश्वर आहे सगळ्यांमध्ये आहे. तर एक प्रश्न होता की आपण ईश्वर भावाला कशा प्रकारे सेवेमध्ये लावू शकतो. तर जसं प्रबोधांनी त्याला भरपूर सेवा इस्कॉनमध्ये दिल्या आहेत. बरोबर. तर ईश्वर भाव जसं म्हणजे राजाची जसं परीक्षित राजांची इच्छा होती, त्यांनी त्या ईश्वर भावनेपोटी आश्रय आलेल्या व्यक्तीला बेसिकली आश्रय प्रदान करणं. तर जनरली आपण बघतो की इस्कॉनमध्ये ज्या मॅनेजरियल ऍक्टिव्हिटी आहेत, जसं मंदिर सांभाळणं, एखाद्या मोठ्या इव्हेंटचं आयोजन करायचं, जसं आपल्याकडे आपण जन्माष्टमीचं आयोजन करतो. तर यावेळी काही लोक असे असतात जे चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करू शकतात, पण काही लोक असे असतात जे मॅनेजमेंट करूच शकत नाही. त्यांच्या स्वभावातच ती गोष्ट नसते. तर ज्या व्यक्तींचा असा स्वभाव आहे की चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने मॅनेजमेंट करू शकतात, त्यांना त्या प्रकारची सेवा जर मिळाली तर त्यांचा जो ईश्वर भाव आहे तो त्या ठिकाणी योग्य रीतीने हे होऊ शकतो. जसं आपण प्रभुपादांच्या याच्यामध्ये सुद्धा बघतो, प्रभुपादांचे जे वेगवेगळे शिष्य असायचे, तर प्रत्येक शिष्य हे चांगले मॅनेजर नव्हते. जसं आपण तमाल कृष्ण गोस्वामी यांचं उदाहरण बघितलं, जेव्हा कुठे समस्या निर्माण असायची प्रभुपाद कुणाला बोलवायचे? कॉल तमाल. म्हणजे जी गोष्ट अडकलेली आहे, आता याचं काही होत नाहीये, त्यावेळी प्रभुपाद कुणाला बोलवायचे? तमाल कृष्ण गोस्वामी यांना. कारण ते उत्तम रीतीचे मॅनेजर होते. परंतु जसं दुसरे जरा शिष्य आपण बघितले, जसं गिरिराज महाराजांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. गिरिराज महाराज एवढे उत्तम रीतीचे मॅनेजर नव्हते. उत्तम साधक आहेत, उत्तम भक्त आहेत, परंतु जसं आपण स्वभावाची या ठिकाणी चर्चा करतो, त्यांच्यामध्ये दोषारोपण करण्याची आपण प्रयत्न नाही करत आहोत, आपण स्वभावाची चर्चा करतोय. तर तमाल कृष्ण गोस्वामी महाराज जे होते,
त्यांना ती कला होती, तर म्हणून प्रभुपाद त्यांना तशा सेवा द्यायचे. आणि गिरिराज महाराजांची जी व्यक्तिमत्व होतं ते बघून सुद्धा प्रभुपादांनी त्यांना तशा प्रकारची सेवा दिली. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी तू इथून हालायचं नाही, तू इथेच राहायचं. तर अशा प्रकारे जो ईश्वर भाव आहे तो सुद्धा आपण कृष्णाच्या सेवेमध्ये लावू शकतो. पण ज्याच्याकडे ती भावना नसेल किंवा ती कला नसेल, तर त्या व्यक्तीने अशा सेवा घेऊ नये. नाहीतर मग काय होईल, ती सेवा होणार नाही. त्यालाही असं वाटेल की अरे बाबा मी इथं काय करतोय. तर अशा प्रकारे आपण ती गोष्ट करू शकतो. आणि ईश्वरभाव कमी होण्यासाठी शिलप्रभुपादांनी काय सांगितलंय की गृहस्थ जे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांच्या घरामध्ये विग्रहांची स्थापना करायला पाहिजे. नॅचरली परिवाराचे कर्ता असल्यामुळे काय होतं, ती भावना असते की या परिवाराचा कर्ता मी आहे. परंतु घरामध्ये जर विग्रह आले भगवंत, तर मग हळूहळू भावना कशी व्हायला पाहिजे, या भगवान हे घर कोणाचं आहे, कालपर्यंत हे घर माझं होतं, आता हे घर कोणाचं आहे, हे घर जगन्नाथजींचं आहे, हे घर चैतन्य महाप्रभूंचं आहे आणि आम्ही या ठिकाणी वास्तव्याला आहोत. पूर्वी घरात काही बनवायचं असेल तर प्रथम भोक्ता कोण, मी. आता पहिला भोक्ता कोण, भगवंत. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी गृहस्थांना पण सांगितलं घरामध्ये विग्रहांची जर स्थापना केली, तर अशा प्रकारे आपण जो ईश्वर भाव आहे तो कमी होऊ शकतो. हरे कृष्ण. खूप छान सांगितलं प्रभूजी. खूप धन्यवाद. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम अखिल बंधू प्रभू. तुम्ही नेक्स्ट लेवलची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे अलीकडेच महाराजांकडून. विशेष कृपा महाराजांची मिळालेली आहे तुम्हाला. तर आता आम्हाला तुमचं हृदय आणि मन तर जाणता येत नाही, तर ते तुम्ही रिव्हील करावं आफ्टर हे ब्रह्मचारी जे तुम्ही हे मिळालं तुम्हाला. तर तुम्ही थोडेसे काही 2 शब्द सांगितले की तुमचे फिलिंग्स, तुमचे अनुभव किंवा काय. तर तसं महाराजांची ही कृपाच म्हणायला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं की कृपा आहे आम्हाला. एक हे सेरेमनी झाल्यानंतर एक गृहस्थ ज्या ठिकाणी उपस्थित होते ते सुद्धा म्हटले की दिस इज ओनली मर्सी ऑफ गुरु महाराज. ही केवळ महाराजांची कृपा आहे. बाकी तसं मी बघितलं माझी स्वतःची तर काही योग्यता नाहीये. आपण सगळे आपण म्हणण्यापेक्षा मी तर एक कलियुगी जीव आहे. तर माझ्या जीवनामध्ये ज्यावेळी मागे वळून बघतो, तर मला असं वाटतं केवळ आणि केवळ वैष्णवांची कृपा, वैष्णवांचा संघ आणि वैष्णवांचे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे, आदर्श वैष्णवांचे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे, आदर्श वैष्णवांसोबत संघ करण्याचा सौभाग्य मिळाल्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. विशेष म्हणजे मी असंही म्हणेल की त्यासाठी आमच्या आईंचे, आईवडिलांचे, त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे. आमच्या आईंची खूप इच्छा होती. आई मला म्हणायची अरे बाबा तुमच्याकडे कधी सापरण मिळतो. तुम्ही सांगायचं आईला अगं आई आमच्या मंदिरामध्ये लवकर देत नाहीत, आमच्या मंदिरामध्ये खूप वेळ घेतात. कारण आई बघायची की अरे दुसऱ्या मंदिरामध्ये त्या प्रभूजींना सापरण मिळाला, ह्या प्रभूजींना मिळाला, तुला कधी मिळतोय. तर आईला खूप आनंद झाला. आईची आईची इच्छा होती आणि ज्यावेळी मी आश्रमामध्ये आलो त्यावेळी सुद्धा आईची परवानगी होती. आई मला म्हटले की ठीक आहे, छान, जे करायचं तू करू शकतोस. आणि आईचेच आशीर्वाद आहे. तर माझ्या स्वतः जीवनामध्ये मला असं वाटतं की वैष्णवांची कृपा, वैष्णवांचा म्हणजे भगवंतांची योजना आपण म्हणू शकतो. जसं आपण आज चर्चा केली की भगवंताची काहीतरी योजना असते प्रत्येकासाठी. तर माझ्यासाठी भगवंतांची एक योजना होती असं मी म्हणू शकतो. कारण ज्यावेळी मुंबईत आलो पहिल्यांदा, तर मुंबईमध्ये माझं कोणीही ओळखीचं नाही, पाळखीचं नाही. पहिल्यांदा मुंबईत आलो, ते सुद्धा जॉब मिळाला रेल्वेमध्ये म्हणून मुंबईला आलो. तर मी विचार करायचो की भगवंतांनी मला सगळीकडे सोडून मुंबईलाच का टाकलं. कारण आमचे जे ज्युनियर बॅच होतं त्यांना सगळ्यांना आमच्या गावाजवळच भुसावळ हे एक रेल्वेचं मोठं स्थानक आहे. त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेचे वर्कशॉप आहे. तिथे सुद्धा माझी नेमणूक झाली असती.
तर मी भगवंतांना विचारतो, काय मी माळा करायचो, सगळं काही करायचो, आणि तुम्ही मला उचलून डायरेक्ट मुंबईत? काय भगवंता, हे बरोबर नाही केलं तुम्ही, असं मनात माझे विचार असायचे. परंतु जर मुंबईत आलो नसतो, तर बेसमध्ये राहिलो नसतो, तर मंदिराचे जे ब्रह्मचारी आहेत, त्यांच्याशी संग मिळाला नसता, राधा गोपीनाथ मंदिराशी कनेक्ट झालो नसतो. अगोदरही मंदिराशी कनेक्शन होतं, पण एवढं कनेक्शन नव्हतं. पहिलं जे कनेक्शन होतं मंदिराशी, ते राधागोविंद मंदिराशीच होतं, कारण मंदिराचे ब्रह्मचारी स्तोककृष्ण प्रभू आमच्याकडे जळगावला यायचे प्रचार करायला, त्यावेळी 2002 साली. त्यावेळी पहिल्यांदा कनेक्शन झालं चौपाटीशी. परंतु मुंबईत आल्यामुळे आणि बेसमध्ये वास्तव्याला आल्यामुळे ते जो संबंध होता राधागोपीनाथांशी, तो घनिष्ठ झाला. आणि मग हळूहळू वैष्णवांची कृपा, वैष्णवांचा संघ, त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे मी सुद्धा विचार केला की हे सुद्धा एक जीवन यापन करण्याचा एक चांगला पर्याय आहे, आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. बाकी माझी स्वतःची काहीही योग्यता नाही. आणि आज मी तुम्हा सगळ्यांकडे आशीर्वादाची याचना करतो. तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद द्यावे, प्रार्थना करावी माझ्यासाठी, जेणेकरून मी जे काही व्रत घेतलेलं आहे, ज्या काही प्रार्थना आपण अर्पण कराल, तर निश्चितच त्या प्रार्थनेच्या आधारेच माझं हे जीवन चालणार आहे. नंदुरबार प्रभू नेहमी म्हणतात की वैष्णवांचे आशीर्वाद हे आपल्यासाठी इंधन आहे आपल्या गाडीचं. जसं आपल्या गाडीला पेट्रोल वगैरे लागतं सर्वसाधारण गाडीला, तसं आपल्या भक्तीच्या गाडीचं इंधन काय? वैष्णवांचे आशीर्वाद. तर आपण सगळे या ठिकाणी उपस्थित वैष्णव आहेत, त्यांच्याकडे मी याचना करतो की आपण मला आशीर्वाद द्यावे, प्रार्थना करावी, जेणेकरून मी एक योग्य शिष्य बनण्याचा प्रयत्न करेन, आणि प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये काहीतरी, जेवढं काही माझ्याकडनं होईल ते पालन करण्याचा, प्रचार करण्याचा मी प्रयत्न करतो. थँक्यू. हरे कृष्ण. अखिल बंधू प्रभू, थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. 3 वेळा हरी बोल. हरी हरे बोल. कृष्ण. हरी थँक्यू. बोल. हरी बोल. आमचे नंतर भाग्य आहे श्रीमद की भागवतम. बारामतीला आम्हाला वंदे भारतला 2 इंजिन असतात का माहित नाही, पण नंददुलाल प्रभूजी आणि अखिल बंधू प्रभूजी, ह्या 2 इंजिन आम्हाला मिळालेले आहेत. आमचं सौभाग्य. आणि आम्ही नक्कीच तुम्ही इथे आल्यानंतर रेसिप्रोकेट करू. सगळ्या कॉंग्रिगेशन आम्ही तुम्हाला रेसिप्रोकेशन करू. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मी काही अनाउन्समेंट. थँक्यू प्रभूजी, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. जय. शिला प्रभुपाद की जय.